तो म्हणजे तुमची यशाची व्याख्या काय? तुम्ही यश कशाला म्हणता? कितीही काही मिळवलं ना तरी ते कमीच असतं. मला स्वतःला असं वाटतं मी यशस्वी आहे आणि त्याचं कारण एकच आहे की मी जे करते ना त्यात जर का मला समाधान आणि आनंद मिळत असेल तर ते माझं यश आहे. बस असं मला वाटतं. नक्कीच किती योग्य सोप्या शब्दात तसं म्हणतात की एका वाक्यात उत्तरे द्या, तसं तुम्ही उत्तर छान दिलं आहे. आणि जेव्हा आपण म्हणतो यश, यशस्वी होणे, आपण स्वतः यशस्वी असणे, तर या सगळ्या गोष्टींसाठी ना आपल्याला काहीतरी असं आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करावं लागतं किंवा आपल्याला असे काही स्टेप्स घ्यावे लागतात ज्यामुळे आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येतो आणि काम करतो. तर ते असं कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन काम करण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी इन्स्पायर करतात? कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन काम करण्यासाठी अनेक गोष्टी इन्स्पायर करतात की जसं मी कोणाला स्टेजवर काम करताना पाहिलं की तेव्हा नाही, अजूनही या क्षणालाही त्यांना जेव्हा मी काम करताना पाहते तेव्हा मला ते इतके इन्स्पायर करतात की मला असं वाटतं अरे आपण हे करायला हवं, आपण हे कॅरेक्टर प्ले करायला हवं होतं किंवा आत्ता ह्या क्षणी मी तिथे असायला हवं होतं. म्हणजे एक काळ असा होता की मी एका स्पर्धेतून काम करायचे आणि दिग्गज परीक्षण करायचे. नंतर त्या सगळ्या दिग्गजांबरोबर आम्ही काम केलं तर ते फार सुंदर अनुभव आहे खरं तर. आता असं होतं की म्हणजे आम्ही परीक्षक म्हणून बसतो आणि तिथे की नवीन पिढी छान काम करत असते तर ते पण इतके इन्स्पायर करतात ना मला की मला असं वाटतं अरे किती सुंदर एकांकिका होती, असं आपण काहीतरी करायला पाहिजे. आत्ताचा विषय घेऊन आपल्यासाठी जर का काही प्रोजेक्ट असेल तर आपण ह्यात का नाही आहोत असं काहीतरी होऊन जायला पाहिजे आपल्या हातनं. तर अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे हे तर मी फक्त स्टेजबद्दलच म्हणते, पण इन्स्पिरेशनल तर अनेक लेखक आहेत की त्यांच्या कथा वाचल्यानंतर इन्स्पिरेशन मिळतं. मी फक्त आता अभिनेत्री म्हणून बोलते ना ह्या बाबतीत नक्की की सुंदर सुंदर कॅरेक्टर्सनी ठेवली आहेत आणि खरंच असं वाटतं अरे ह्यातलं आपल्याला काहीतरी करायला मिळेल किंवा त्यांच्या कथा वाचताना काही इमोशन्स येऊन जातात, काही प्रसंग आपण अनुभवतो. वाचन करताना आपण ते अनुभवत असतो, आपल्या डोळ्यासमोर ते सगळं असं जात असतं चित्र. तर त्या वेळेस इतक्या गोष्टी अनुभवल्या असतात की मी नक्की सांगते की ते इन्स्पिरेशनल एवढ्यासाठीच आहे की ते आम्हाला परफॉर्म करताना उपयोगी पडतं.